जवळ आलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत गणपतीचे फेवरेट आणि आपल्या सगळ्यांचेच फेवरेट मोदक। आणि त्यातल्या त्यात मोदक जर उकडीचे असतील तर ती म्हणजे एक विशेष पर्वणीच असते। नमस्कार, मी प्रतीक्षा, तडका ऑन बीट बाय प्रतीक्षामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी गणपती बाप्पा मोरया। चला तर मग सुरुवात करूया। तर आपण सगळ्यात पहिले इथे साहित्य बघून घेऊया। इथे मी घेतली 1 वाटी तांदळाची पिठी, 1 वाटी दूध, 1 वाटी ओऱ्या नारळाचा चव, अर्धा ते पाऊण वाटी गूळ, थोडंसं तूप, ड्रायफ्रुट्स, खसखस, वेलची आणि जायफळ। तर एवढं सगळं आपल्याला लागणार आहे। आता आपण सुरुवात करूया। उकड बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पूर्ण पाण्यामध्ये ही उकड बनवू शकता किंवा अर्ध पाणी अर्ध दूध असं करून ही उकड बनवली तरी चालेल। फक्त दुधात जर बनवली तर छानसे पांढरे शुभ्र मोदक तयार होतात। यात मी टाकलं आहे थोडंसं तूप। आता याला आपण एक उकळी येऊ देणार आहोत। अगदी थोडंसं मीठ, चवीपुरतं पण नाही, अगदी थोडंसं चिमूटभर। याला एक छानशी उकळी आली की त्यात आपण तांदळाची पिठी ऍड करणार आहोत। या ठिकाणी दुधाला उकळी आलेली आहे, त्यात आपण आता ही पिठी ऍड करणार आहोत। ही पटकन ऍड छानशी एकत्र करून घ्यायची आहे। एकजीव झाली त्याला एक 5 मिनिटं ठेवणार आहोत। झाकण लावून आपण याला 5 मिनिटं शिजू देऊ। पाच मिनिटं झालेले आहेत। गॅस आपण इथे बंद करणार आहोत आणि अजून एक 5 मिनिटं वाफेवरती आपण याला थोडंसं शिजू देणार आहोत। आपल्या उकडला वाफ निघते तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया। इथे मी घेतलेलं आहे अर्धा चमचा तूप। तूप थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत खसखस। खसखस ही थोडीशी परतून घ्यायची आहे। खसखस छानशी फुलली आहे। ती फुलल्यानंतर आपण टाकणार आहोत ओल्या नारळाचा चव। हेही छानसं परतून घ्यायचं आहे। त्यात आपण टाकतोय अर्धा ते पाऊण वाटी गूळ। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडं कमी जास्त करू शकता, तुम्हाला गोड कसं आवडतं त्यानुसार। हे छानसं हे परतून घ्यायचं। लो फ्लेमवरती आपण हे परतून घ्यायचंय। खूप जास्त करायचं नाहीये ओव्हरकुक, सुकं सुकं ते झालं नाही पाहिजे। थोडंसं ओलसर मिश्रण किंवा ओलसर सारण हे आपण वापरत असतो। त्यात आपण घालूया ड्रायफ्रुट्स। गॅस बंद केलेला आहे। त्यात आपण टाकणार आहोत वेलची पूड, आणि जायफळ। छानसं एकजीव करून घेऊया। जायफळाचा छानसा असा सुगंध येतोय। आता हे आपण थंड होऊ देऊया, तोपर्यंत आपण आपली उकड बघून घेऊया। पिठी ही आता इथे रेडी आहे।
ते पण एका भांड्यात काढून घेऊया. ते आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे. गरम आहे त्यामुळे तुम्ही कुठल्या तरी भांड्याचा किंवा तांब्याचा वगैरे जरी वापर करून हे छानसं मळून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच हे आपल्याला छानशा अशा पद्धतीने मळून घ्यायचं. शक्यतो पिठी बनवण्यासाठी फार जुना तांदूळ वापरू नका. मी इथे आंबे मोहर तांदळाची पिठी करून घेतलेली होती आणि ती इथे वापरलेली. पिठी कशी बनवायची याचाही एक सविस्तर व्हिडिओ मी केलेला आहे. त्याची लिंक मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर अशा पद्धतीने हे छानसं असं एकजीव करून मळून घ्यायचं. अशा पद्धतीने इथे रेडी आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. छानसे असे इथे आपण गोळे करून घेतोय. किंवा तुम्ही डायरेक्टली मोदक बनवायला सुरुवात केली तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपण इथे सगळे गोळे हे करून घेतोय. छानसे तुम्ही बघू शकता. आता आपण याचे थोडेसे हाताला पिठी घेऊन याचा एक वाटीसारखा आकार इथे करायचा आहे. आतमध्ये थोडंसं जाड बट बाहेर पातळशी कडा असलेले अशी वाटी आपल्याला तयार करायची आहे. अशी वाटी आपण तयार केली आहे. आपण त्याला आता ह्या कळ्या पाडून घेऊया. हे लाटून पण तुम्ही करू शकतात आणि कळ्या पाडणं जमत नसेलच तर आपला मोदकाचा साचा तर आहेच. सारून धरूया आणि हे हलक्या हाताने दाबत एकाच दिशेने आपल्याला हे दाबत आणायचं. असा छानसा आपला हा मोदक इथे तयार आहे. तसेच आपण इतरही बनवून घेऊया. आपले छानसे असे कळीदार मोदक हे तयार होत आहेत. बट काही मोदक हे साच्याने ही थोडी वेळखाऊ प्रोसेस आहे म्हणून साच्याने कसे बनवायचे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण साच्याने कसे बनवायचे हे एकदा बघूया. तर हे अशा प्रकारचे साचे आपल्याला मिळतात. यांना आतून थोडंसं तूप लावून घेऊया आतून आणि जो काही आपला पिठाचा गोळा आहे तसा त्याच्या आत टाकून छानपैकी त्याला सगळ्या साईडने असं दाबून घ्यायचं. यात आपण टाकणार आहोत आपलं
सारण. यामध्ये असं छान सर कळीदार तयार होतं. आपण आपले इतरही मोदक तयार करून घेऊया आता. तर अशा पद्धतीने आपले छानसे मोदक इथे तयार आहेत. आपण त्यांना आता उकडून घेऊया. मोदक तयार करायला घेतानाच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. सो आता आपण पुढची प्रोसेस करूया. पाणी इथे छानसं गरम झालेलं आहे. तर अशी केशराची एक एक काडी लावून आता आपण हे छानसे एक 5 ते 10 मिनटं आपण यांना वाफवून घेणार आहोत. जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, कारण ऑलरेडी आपली उकड ही शिजलेली असते. म्हणून एक 5 ते 10 मिनटं आपण यांना छानसं वाफवून घेऊ. अशा पद्धतीने एक 8 ते 10 मिनटं झालेले आहेत. गॅस बंद करूया आणि आपण बघूया. तुम्ही बघू शकता छानसे असे आपले मोदक इथे रेडी आहेत. आपण त्यांना आता काढून घेऊया. असेही आपले उकडीचे मोदक तयार आहेत. येत्या गणेश उत्सवात नक्की ट्राय करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.